स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। तब्बल 13 वर्षापासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्याच्या रामचंद्रनगर मधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश आले। सोसायटीने केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महापालिकेला दखल घ्यावी लागली। सोसायटीच्या तक्रारीवरून सदर इमारतीमध्ये सुरू असलेल्या 2 बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली। ठाण्याच्या रामचंद्रनगर येथील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे। या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या ऐवजी श्रीमाता बियर बार अँड रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू होते। या दोन्ही बारमध्ये ठाणे महापालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली। अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत। याबाबत 2011 पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत होते। सोसायटीने अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या। त्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढले। या आदेशानुसार आज पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली। इमारतीमधील बार आणि अधिकृत वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीने मोठ्या हिमतीने आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला। या इमारतीच्या विकासकाने इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती। इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या ऐवजी शीतल बार व श्रीमाता बियर बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावर जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला। त्यावरील कारवाईचे आदेश आहेत। याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेने दखल घेत आज शहर विकास आणि लोकमान्य सावरकर प्रभाग समिती यांच्याकडून 885च्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद कारवाई करण्यात आली। धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असे सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता। त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाने केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले। परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। धनगर एसटी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही। समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटून देत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे। समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोठे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र धनगर समाज 2 नंबरचा समाज आहे। ठाणे जिल्हा देखील 3.25 लाख धनगर समाजाचे मतदान आहेत। तर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू, त्याची सुरुवात ठाण्यातून करू असेही गडदे यावेळी म्हणाले। आज ठाण्यामध्ये पत्रपरिषद घेण्याचे एकमेव कारण की लोकसभेला यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता। यशवंत सेना 32 जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि ह्याच्या अनुषंगाने ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या 2-3 खासदारांना आमचा फायदा झाला। आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाबद्दल विषय होता, आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या, काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या। एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत, भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्याची चांगलं काम करतायत। पण ज्या पद्धतीने धनगर समाजांना पाठिंबा दिला, आमच्या काय अपेक्षा आहेत, आज विधानसभा तोंडावर आलेली आहे, त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलणं होत नाहीये, चर्चा होत नाहीये, तर त्यांना जर आमची गरज नसेल किंवा त्यांच्या संघटनात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला तिथं जर आम्ही नको असेल
तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा देवा विचार करावा लागेल. आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की त्या पत्रकार जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे 2 जागा तिथे लागलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा. आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. आमच्या ST आरक्षणाचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावावा. आणि धनगर समाजाला प्रतिनिधी देणार आहात का नाही देणार आहात, इथून पुढच्या काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करेल त्याचा आम्ही विचार करू. आणि शिंदे साहेबांना शिंदेसाहेबांना आमचा राग नाही. शिंदे खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत. पण बाकीच्या सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत ते जेव्हा लोकांना जमत नाही आहेत महापालिका किती दिवस टिकेल. ते ज्या विषयाने बाहेर पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत. शिंदे अवस्था तीच आहे. जी आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत. चांगली माणसं ज्या शिंदेमध्ये जवळ जात नाहीयेत. त्यांच्या लोकांना हवी तीच माणसं त्याच्यावर पोचतायत. मग ही पक्षाची अधोगती आहे आणि भविष्यात हा पक्ष किती दिवस चालेल हा खूप मोठा प्रश्न उभा राहील. उभाटा सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायव्यवस्थेवरील ताशेरे मारण्यास सुरुवात केल्याने त्याला तोलपुरता ढळल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या खंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केले. अनैतिक मार्गाने व जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावाने सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामामुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखीही त्यांना जडली आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचलाय. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगवा, संविधान बदलण्याचा अप्रचार, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकिते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिलीत आणि सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन ती फसली आहेत. अशा खोट्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत आहे आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपणे घालत होते, असा थेट आरोपी श्री डावखरे यांनी केला आहे. या सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्या अंगाशी आला आहे, असे डावखरे म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. 25 सप्टेंबर 2024 रोजी नूरबाग हॉल, तलावपाळी, कौसा, मुंब्रा येथे महिला आणि विद्यार्थिनी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन NCP केअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा उपस्थितांना संबोधित केले. प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री स्वरा भास्कर उपस्थित होत्या, तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुविद्य पत्नी सौ ऋताताई आव्हाड या त्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात महिला आणि मुलींना मार्गदर्शन करताना सौ ऋताताई आव्हाड यांनी जगातील सर्वात आतंकवादी ज्याने अल कायदा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली त्या ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केले ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांची तुलना केली. ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे तारे सौ ऋताताई आव्हाड यांनी तोडलेत. मुळात ओसामा बिन लादेन याचा जन्म सौदी अरेबिया देशातील रियाद
येथे अत्यंत श्रीमंत अशा लादेन कुटुंबात झाला होता. समाजाने परिस्थितीने ओसामा बिन लादेन हा आतंकवादी झाला नाही. संपूर्ण जगात जिहाद पसरवून त्याने जगभरात आतंकवादी कृत्य केले. 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर जो हल्ला झाला त्यात 3000 लोकांचे जीव गेले. हा आतंकवादी हल्लाही ओसामा बिन लादेन याने केला होता. यामुळे ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करून त्याची तुलना ज्याने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले त्या माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्याशी करणे हा देशद्रोह आहे. तामिळनाडूमधील रामेश्वर येथे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. कॅप्टन फिजिक्स मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये अत्यंत मोलाची अशी त्यांनी कामगिरी केली होती. मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये APJ अब्दुल कलाम साहेबांचे नाव होते. पोखरण अणुचाचणी झाली, यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका APJ अब्दुल कलाम साहेबांनी बजावली. असे असतानाही आतंकवादी ओसामा बिन लादेन व माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम दोघांची जी काही तुलना ऋताताई आव्हाड यांनी केली त्या तुलनेची राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे. तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त आशिष डोंगरे यांना विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावे आणि ऋताताई आव्हाड यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. पोलिसांच्या चकमकीत मृत पावलेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह ठाण्यात तसेच कळव्यात दफन करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवलाय. ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यात येऊ नये यासाठी मनसेच्या वतीने कळवा पोलिसांना पत्र देण्यात आले. त्याचा मृतदेह त्यांच्या गावी पुण्यात यावा अशी मागणी मनसेने केली आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे अशी माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिले. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र अक्षयच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह दफन करण्यासाठीही जागा मिळालेली नाही. मुलाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे. कुटुंबीयच ही भावना आहे. अक्षयचा मृतदेह दफन करण्यात यावा, त्यामुळे मृतदेहाचे दहन न होता तो दफन केला जाणार आहे. त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांसह नातेवाईकांनी जागेचा शोध सुरू केला आहे. मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सुरेराव यांनी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात पत्र दिलं आहे. या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या भूमीत दफन करण्यात नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्याचे, त्याचा मृतदेह कळव्यात दफन करून देणार नसल्याचे म्हटले आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.